बुवा खरोखर सांगतोय की वेळेचं महत्व काय, कारण तुमच्या रुपावळीच्या वेळेस अर्धी अधिक पब्लिक निघून गेली, त्यामुळे बुवांना समजायला पाहिजे की तिरंगी बारी आहे, हे कुडाळ शहर आहे. जरी साहेबांचा गणपती असला तरी काही निर्बंध हाय बघ अरे सिंधुदुर्गातलो घाणेरडो बुवा तू काय सांगता, टकल्यांची स्पर्धा चापटी मारीपर्यंत दिलो. आता काय त्या टकल्यांच्या स्पर्धेत चापटी मारलं जेवतेलो त्या का दिसतला व काय बोलताना विचार करून बोलायला पाहिजे. माझं लग्न झालं, हनीमून म्हणजे काय वळवळत होतोय की नाही रे. मी सकाळी 4:30 पर्यंत वळवळत होतोय सोप्या, आणि सकाळी काय करून गेलोय, दूध आणून गेलोय, फिरवतोय गावा. मुंबई कडे गेलो, स्वतःचा अनुभव नाही ना सांगले. फलनवा आता माका खराब मी बोलणार असते पण नको नेमका वाईट वाटत. ते तुझ्याबरोबर एवढा सांगायला सुद्धा ते फोटो काढून गेले बाजू वेट. एवढं प्रेम असताना बोल तुम्ही असे जोक नाही ना सांगायचे. तुझ्यावर अशी माणसं सुद्धा प्रेम करतात. बाजू में झालं बीच में डॉल तरी सुद्धा सेल्फी काढून गेले. आपण आज सांगतो मी म्हणजे किती प्रेम आहे. त्यांची इज्जत ठेवणं गरजेचं आहे ना, का कायच नाही त्यांचा. एकच म्हणतो टायमिंग, आणि म्हणून बुवा समीर कदमला गर्व नाही झाला, आणि म्हणून समीर कदम आजपर्यंत या भजन क्षेत्रात आला. अरे माझ्यावर लय आडे वेडे गेले तू का माहित समाजला काय, तू पण तेव्हा जोडीये होत, तरी सुद्धा आज समीर कदम भले अंगात जीवन असाल बुवा पण उभा आहे स्वतःचे हिमतीर. माझ्या घराकडे कोण हे सांगता, माझो आजो गायब होतो, मर्फी रेडिओ फोडल्या, आणि फोडल्या त्यांना हुंदीर बाहेर पडलो आणि रेडिओ पावड्यात पडलो. पावड्यात पडल्यावर माझ्या आजीचं रेडिओ, याची आजी पावड्यात पडलेली बघू गेली रेडिओ. आता माझं आजो काढलं मी तुझ्या आजी ठेवी मी म्हणून बोलताना मग विचार करू. आणि ते रेडिओ शेअर घालून तुझी आजी गेली बावडीत, लक्षात. तो काळ वेगळा होता ना, तेव्हा अंगण केवढी मोठी होती. आता चालू गप्पा ना तुझ्या माझी वाईट तरी हा. आता ते वॉशिंग मशीन होईल, तेव्हा नदीवर कपडे धुईल, तेव्हा बायका ताट होती. आणि मी 4:30 वाजेपर्यंत हनीमून किती ताट असा विचार. आणि सकाळी दूध आणून गेलोय, घराकडे गेल्यावर म्हणजे ते कोणतो राजू बिजू अण्णा फन्ना कोण भेटले ते फलनवा. आणि घराकडे गेल्यावर बायको म्हणता वरती बनियान तुमची आणि खाली परकर माझो. काय रे, पण तुझ्या माहितीसाठी सांगतोय, आज आम्ही जे या भजन क्षेत्रात उभे होणं बसलो ना, ते त्या गोष्टी झाल्याशिवाय नाही बसलो. त्याच्यामुळे ती गोष्ट झाल्यावर कोण परकर घालीत होतो तर जाऊन जरा विचार. जका समाजला तर हसले आपण डायरेक्ट सगळ्यांच्या गोष्टी झाल्यात ना, कोणी परकर घातला को तुम्ही घातलेला. अरे नाहीच घालू, पण ते आयडिया काय दिले मी, काळोखात सगळे कपडे काढा आणि उलटे राहा. मी हुशार होते की नाही, तुमचा नंबर येलो की नाही. अरे जगात सिंधुदुर्गामध्ये 1 नंबर आमचे संदीप पुजारे बुवा, त्यांच्या टकल्याचा नंबर येलो नाही, पण वागलेकर बुवांच्या 2 टकल्याचा नंबर. सोपी गोष्ट. समीर कदमान मिळवून गेल्या. काहीतरी सांगता म्हाताऱ्याचे मध्ये मध्ये आवाज काढा, आपल्या आवाज बजेल. आपण 2 गाणी म्हटली ना तुमका आवडणार 100%. पण ह्यो म्हाताऱ्याचे आवाज काढतात. ती यांच्या एक गावात म्हातारी आहे, तिचा आवाज बघून ह्यो शिकलो. हो तिचा आवाज. आणि एकदा मोठो बुवा झालो ना, आवाज काढून हे मोठो बुवा झालो. मोठो बुवा झाल्यावर हे खुश झालं, म्हणता आजीचा आवाज काढून मोठं झालं. आजी एक पिक्चरला घेऊया. पण आता आजी म्हटल्यानंतर ती कसं वय करते राखा घेऊन कुचूक करूची. ह्यो गेलो आजीकडे, म्हणता आजी पिक्चरला जायचा, नवीन साडी घाल. आजी नवीन साडी घातल्या, बोनशी घेतल्या,
पण आजी विचार केल्यावर एवढ्या मोठ्या बुवावर जातं करटी कशी न्यायची, त्याच्यात रका घालून न्यायची कशी. आजी डोक्याला लढवले, आजी डोक्याला लढवल्या. तिनं काय केल्याने जुनी थम्सअपची बाटली होती, त्याच्यात पाणी वाचून अर्धा आणि ती बाटली बोनशेत टाकल्या. बोनशेत टाकल्याने हो तिका घेऊन पिक्चरला गेलो. आता पिक्चरला गेल्यावर पिक्चर चालू झाल्यावर लाईट जातात. लाईट गेल्यावर आजी एक सवय ती पान खाल्यावर पुचूक करूची. असा तिनं 4-5 वेळा केला. ह्यो बाजू बसलो काळोखात. ह्यो विचार करता आजी एक पिक्चरला आणलंय मी, तिका काय तिकीट विकीट काढलंय मी, पण आजी एकटी थम्सअप कशी पिता. एका राग गेलो यांनी बोनशेतली पिशी काढल्या, उच खोलल्या, जी तोंडाक लावल्या आणि घटा घटा सोपून टाकल्या. आजी दरकाला आजी होई. आजीने आजी झाले आठवत सगळे मेले. हा होय होय सगळे गेलेलाच ठेवा. हा हा ते का दिसत नाही, त्याची नजर कम झाली. त्याची तुझी नाही बाबा, तिची तू का नका. गाणं कसं दुःख अडवायला उंबऱ्यासारखं, दुःख अडवायला उंबऱ्यासारखं, मित्रवनव्यामध्ये कार्यकर्ते, सन्माननीय हरहुन्नरी कार्यकर्ते जी सन्माननीय विनायकजी राणे आणि त्यांच्यासोबत मला वाटतं सुधाकर, नाव काय त्यांचं, बाळा पावसकर, सन्माननीय बाळा पावसकर आज नारायण राणे साहेबांच्या, निलेश राणे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. एकदा जोरदार त्या जोडगोळीसाठी काय होतं व काय वाईट बोललं म्हणजे बारी होते असं काय, बरं की नाही. 2 गाणी तुम्ही मग अशी सुंदर गाणं म्हटलं. पाणीच्या भिंतीला धनगर वाड्याला नवरदेव होऊन
तुझ्या माहितीसाठी सांगतोय. हा ह्या मात्र खरं. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. सुपारी काय तुमका विचारलं स्वतःचे काय बोला हो तुमका काय विचारलं सुपारी तुझे स्वतःचे काय स्वतःचे आहेत की दुसऱ्याचे ते दाखवून तुम्ही देऊचे. मी मगाशी बघितलं तर किती पेटवतात पण काय नाही. माझा विषय सोडा. तुम्ही सांगतास मी मेल्ल्यात जमा आहे. आज बुवा जरी मी मेल्ल्यात जमा असले ना तरी मी मगाशी सांगितले माझी कॅलेंडर फुल. नवरात्रीत 9 दिवस झोप नाही आम्हाला. खै खै लांबला ना तरी जयला तू खय तू गायब कित्या शेवटला 2च गुंडू आणि लोक असा तो सांगता व आपलं काय विषय म्हणजे त्यांचे फॅन असतील असू देत. समीर कदम बुवा काहीतरी प्रबोधनात्मक सांगणं गरजेचं होतं. असू देत मी जास्त काय बोलत नाही. काय होता मध्ये कोण बोलला काय बोलला लिंक तुटत त्यामुळे सुचत नाही बघा. गजराला सुरुवात करतो गजराच्या माध्यमातून म्हणून वेळ कमी असेल. तो परशुराम बरोबर की नाही. वडिलांच्या आज्ञेवरून ज्याने आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम झाला. आणि आईच्या आज्ञेवरून वडिलांना घरामध्ये प्रवेश दिला नाही तो गणपती गजानन आज या ठिकाणी विराजमान आहे. बरोबर की नाही. त्याच्याबद्दल 2 गोष्टी सांगणार कर्तव्य पण तुम्ही त्याच्याबद्दल काय न बोलता नको त्या गोष्टी दिसतात. ते कुठेतरी आवडतं घेतलं पाहिजे. आज बुवा बदलापूरमध्ये छोट्या बाल मुलींवरती बलात्कार झाला की नाही. याला जबाबदार कोण पालक. कारण आपले पालक आपली मुलं शाळेत गेल्यावरती ते काय करतात त्यांचे शिक्षक त्यांच्यावरती लक्ष देतात की नाही ह्याचा विचार आपण करत नाही. बरोबर ना. आम्ही गणपती आले की मुलींना सांगणार चल बाय फुगडी घाल पण त्या मुलीला कराटे शिकवायला आपण पाठवत नाही. बरोबर की नाही. आज त्या मुलीला कराटेचं सुद्धा शिक्षण देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपली हिंदू संस्कृती आहे फुगडीप्रमाणे कराटेचं शिक्षण सुद्धा देणं गरजेचं आहे. ह्या समाजात आपण द्यायला लागतं. ह्या काहीतरी सांगा लक्षात दिला. ते माका काय मी लहान असताना शाळेत बाई व्याकरण जातात तुकाराम लिहिलानी मग बाईंका मी विचारलंय तुकारामातला तू पहिला की दुसरा चुकी गेले का मी. बाईंका विचारणं कर्तव्य आहे ना. तू पहिला की दुसरा सांग मला. आज फॅशन बरी सांगितली फॅशन पण आज फॅशनचा जमाना आहे. पण तरी सुद्धा फॅशन झाली कशामुळे. आज आपणच पालकांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस असला तिला शिवलेस ड्रेस आणून देतो आणि मग थोड्या काळाने टी शर्ट वरती मुलगी येते. थोड्या काळाने आणि कसले ड्रेस येतात फॅन्सी ड्रेस. मग 1 पीस. हल्लीच्या बायकोने जर आमच्या विचारला घरवाली काय गो तुका वाढदिवसा काय वया सांगणार 9वारी नको तुमची 6वारी नको. ती काय सांगणार मला यंदा की नाही 1 पीस पाहिजे. काय 1 पीस. बाकी तू बायका बेकांच्या आवाज घरी काढतो तुझा अभ्यास तो बाकी तू भजनात लक्ष दे ना. बाकी तर शरद पवारांचा आवाज अप्रतिम. मला 1 पीस हा घातलाय तोच 1 पीस आहे. काय बघ खाडाखोड झाली ना. आपण वहीमध्ये लिहायला गेलो आणि एखाद्या पानावर जर खाडाखोड झाली तर ते पान आपण काय करतो फाडून टाकतो. पण आपल्या लक्षात नसतं की त्या पानाला जोडलेलं जे दुसरं पान आहे ते ऑटोमॅटिकपणे निखळून जातं. याचा अर्थ काय आपण केलेल्या ह्या आताच्या चुका आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येतात. व म्हणून खाडाखोड करताना सुद्धा विचार करूनच करायचे आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि आमचे सन्माननीय विनायकजी राणे यांच्यावरती सुद्धा मी एक छोटंसं कवन आणि आमचे बाळा पावसकर यांच्यावरती छोटंसं कवन सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जल्लोषाचा आनंदाचा सण हौशी मौजेचा चतुर्थीचा. जल्लोषाचा आनंदाचा
सण हौशी मौजेचा चतुर्थीचा दर्शन आली भक्त मंडळी गणपतीला काय काय नाव आहे बघा. लंबोदर, गणाधीश, गजवदना, गौरी नंदना, सिंधुदुर्गचा राजा म्हणून म्हणतो बघा. चतुर्थी सण म्हटल्यानंतर जल्लोषाचा सण, आनंदाचा सण. मना धावरे, मना धावरे, मना धावरे, मना धावरे, तुझ्या प्रेमाचे गीत गावरे. सिंधुदुर्गाचा राजा कुडाळला, त्याचा हो जागर. देवा हा तुला धावणारा, श्रद्धा भक्तीचे असे आदर. नवस फेडाया भक्तांची गर्दी, नवस फेडाया भक्तांची गर्दी. वा. आज सिंधुदुर्गाचा राजा म्हटल्यानंतर एवढी गर्दी असते. मग अशी तुम्ही गाणं म्हणलात. आज या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा आहे. गाणी हृदयाला भेटणारी पाहिजेत बघा. आज गुंडू सावंत सुद्धा गातात, हृदयाला भेटणारा आवाज आहे. आज वागदेकर सुद्धा जे सादरीकरण करतात हृदयाला भेटते ना, लोकांना आवडतं, टाळ्या वाजवतात. जसा एखादं जोक सांगलो तर त्याच्यावर टाळ्या पडणं गरजेचं आहे. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा. दूर करीतो व्यथा. अशा पद्धतीचं सादरीकरण पाहिजे. शब्द फेक हे महत्वाचं आहे. म्हणून
गणरायाची स्थापना केली का? कारण आपले जनमानस एकत्र आले पाहिजे. आणि म्हणूनच निलेश राणे या साहेबांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली आणि सिंधुदुर्गाचा राजा कोण त्यांनी इथे बसवलं. लक्षात दिलं काय? आज राणे कुटुंबीय आज एवढंच सांगेल, अरे गाठ बांधून घे काळजाशी, अशी जी सुटणार नाही ही आग आहे राणे कुटुंबियांची, ती कधी विझणार नाही. हा धगधगता प्राण, हा धगधगता प्राण नारायणराव राणे साहेब, निलेश राणे साहेबांचा. कारण निलेश राणे साहेबांच्या कीर्तीला शब्द माझे कधी पुरणार नाही, शब्द माझे कधी पुरणार नाही, शब्द माझे कधी पुरणार नाही. आणि प्रत्येक माणसाच्या पुढे जाण्यासाठी त्याच्या सोबत जे पाठबळ लागतं बा ते महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही बसलोय खुर्चीवर आणि उभं राहून भजनाचा आस्वाद घेत आहे. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, आज कुडाळ म्हटल्यानंतर माझा तालुका आहे आणि या कुडाळ तालुक्याने मला भरपूर दिलेले बळ. जशी तुम्ही देवगडमध्ये सांगता की आमचा देवगड तालुका, त्याच पद्धतीने कुडाळ तालुका आमचा आहे आणि कुडाळ तालुक्याने भरपूर दिलेले. म्हणून जिंदगी सवारी मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के सामान्य नाही तो चकली फिरवता बरोबर. एकदा या बारक्या मुलासाठी जोरदार टाळ्या. या वयामध्ये भजनाची आवड निर्माण करणं गरजेचं आहे ना, नाही तर आमचे पोरगे नाक्यावर उभे राहणार आणि सिगरेटी भरणार. येऊ सांगता काय दारूचा ग्लास मुखाला न लावी, उद्यापासून बार बंद करून दाखव ना.
कोण मुखाला लावी तोंडा कोण नाही लावतो डायरेक्ट वाटलं. निळूभाऊ फुलेंनी सांगितलं दारू सोडा आणि पाणी प्या. तेव्हापासून सगळे ऐकत आणि तू तेव्हापासूनच आवाज काढू लागलं. तेव्हापासून सगळ्यांनी दारू सोडा आणि पाणी मिक्स करून पिऊ लागले. तेव्हापासून काळ बदललं ना. आपली बोली आपला वाना, आपली बेर आपणच हाना. दुसरं भागीदार किती आहे बरं की नाही. आज दशावतारी कलावंत या ठिकाणी आहेत. गजर घेतोय हा शेवटचं कडवं आहे. आणि आमच्या साहेबांकडे जे लोकराजा नट सम्राट सुधीरजी कलिंगड यांच्यासाठी काव्य म्हणण्याचा प्रयत्न करतोय. दुबळ्यांना आधार मोठा नाव येत आहे सदा मुखावर. दुबळ्यांना आधार मोठा नाव येत आहे सदा मुखावर. विनय साडेचं नाव
बाळाजी पावसकर कार्यकर्ते हिरिरीने आज या ठिकाणी या सिंधुदुर्गच्या राजाचे इथे काम करतात आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व सहकारी त्यांचे सुद्धा जोरदार टाळ्याने स्वागत होते. कारण एकजूट नसेल कोणत्याही कामाला मजा नसते, बरोबर की नाही. आज एवढा तिरंगी सामन्याचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आला एकजूट आहे म्हणून, बरोबर की नाही. आणि म्हणून लक्ष्मीपूजनची वारी एक फेमस असते आणि ती वारी माझ्या माहितीप्रमाणे आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे वागदेकर बुवा, गुंडू बुवा आणि एक श्रीकांत शिरसाट बुवा अशी ठरणार आहे लक्ष्मीपूजन. ती मला सांगायला सांगितले, त्याच्यामुळे तुम्ही आताच तयारी करा. ऍडव्हान्स भेटला असू दे. आज कैलासवासी लोकराजा सुधीरजी कलिंगन कैलासवासी शांती कलिंगन नेरूर म्हटल्यानंतर आज त्या गावामध्ये ज्यांचं नाव वाजते आणि अखंड महाराष्ट्रामध्ये दशावतारी कलाकार व बरेच कलावंत, त्यामध्ये कैलासवासी लोकराजा सुधीरजी कलिंगन आज इथे सुद्धा दशावतारी कलावंत बसले. प्रत्येक जण आपापल्या कलेमध्ये निपुण आहे, बरोबर ना. त्यामुळे लोकराजा सुधीरजी कलिंगन आभाळाची माया होताय तारांगण
ओघाळाची माया होत आहे तारांगण नभातून पाहत आहे चिरशांती लाभो आणि असे काही दशावतारी कलावंत आपल्यातून निघून गेले त्यांच्या सुद्धा हुतात्म्यास चिरशांती लाभो. धन्यवाद. गजल घेतो वारी पुढे. बाप्पा गजानना बाप्पा गजानना बाप्पा गजानना